नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कारल्याची भाजी। ही कारली घेतली आहेत, पांढरी कारली आहेत। तुम्ही याच्याऐवजी हिरवी कारली पण यूज करू शकता। कारलं आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे, स्पेशली डायबिटिक पेशंटसाठी। आणि कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण आमच्या घरी कोणत्या पद्धतीने बनवली जाते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। ही कारली आहेत, हे 2-3 कारले आहेत। मी कट करून याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये थोडं मीठ घालून ठेवलेले आहे। त्यासोबत ह्यासाठी लागणार आहे आलं लसूण, हे आहे अर्धा लिंबू, याचे 4 फोडी करून घेतले आहेत। थोडेसे चिंच, कोथिंबीर, हे सुके खोबरे आहे। त्यासोबत जिरं, 2 लवंग, थोडीशी दालचिनी, या हिरव्या मिरच्या आहेत। हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। त्याचसोबत आपल्याला लागेल थोडासा शेंगदाण्याचा कूट। आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात। यामध्ये मिक्सरला ग्राइंड करताना याच्यामध्ये फक्त सुकं खोबरं, जिरं, लवंग, दालचिनी, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर एवढीच ग्राइंड करून घेणार आहोत। याच्या लिंबू आणि चिंच आणि हिरवी मिरची आपण फोडणीला देणार आहोत। हे मिक्सरला ग्राइंड करून नाही घ्यायचे। हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे ग्राइंड करताना मी याच्यामध्ये थोडीशी हळदही घातली होती आणि हे पेस्ट करताना याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। हे असं ड्राईड ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता आपण हे काढून घेऊया। शेंगदाण्याचा कूट पण ॲड करूया। त्यामध्ये आपण असं स्टफिंग करून घेऊया। कारली कोवळी असतील तर ती कढईमध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थित शिजतात। जर कारली कोवळी नसतील, थोडीशी जून असतील, तर मग तुम्ही कुकरला 1 शिट्टी देऊ पण शकता। कढई गरम करायला ठेवली आहे। याच्यामध्ये आवश्यकतेनुसार ऑइल घालूया। तेल गरम झालं आहे। आता याच्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी घालूया। मिरच्यांना मी मध्ये 1 चीर पाडून घेतली आहे, सर्वच मिरच्यांना। तेही आपण आता फोडणीमध्ये घालूया। लिंबू आणि थोडीशी चिंच 1 मिनिट बरंच परतून घ्यायचं। स्टफिंग केलेली कारली याच्यामध्ये घालूया। दोन मिनिटं झाकून ठेवायचं। चांगली परतून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालूयात। हे अशा पद्धतीने बनवलेलं कारलं खूप चवदार लागतं, तुम्ही ट्राय करून बघा। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी पण घालूया। आपण जो याच्यासाठी मसाला तयार केला होता तो अजून चांगल्या पद्धतीने भाजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं आहे। आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवूया। बघूया कारलं चांगलं शिजलंय का। कारलं चांगलं मऊ शिजलं आहे। रेडी आहे आपली कारल्याची भाजी। एकदा अशा पद्धतीने करून बघा, खूप चवदार लागते।
तुम्हाला जर याच्यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी याच्यामध्ये ठेवू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.